उभं राहायचं तिकडे बी त्या दाताचा नैवेद्य घेता तिथे समोर रव्याचा प्रसाद नैवेद्य दाखवायचं नारळ फोडून घ्या. भाताचा बी तिकडे देवाला त्या बी तिकडे हे काय ना पेढ्याचा नैवेद्य दाखवा. पेढ्याच्या समोर घ्या. आपण घ्या. तीन नैवेद्य आपण घ्या. एकत्रच भरायचा. सर्व संतृप्त वागरत प्रतिपतये जगदपित्र वंदे पार्वती परमेश्वर इति देवे मंत्र पुष्पांजली समर्पयामि. पुलाक्षदा थोडा समोर बाकीच्या हातामध्ये ठेवा. हाताची वंजळ करायची. गुडघ्यावरती बसायचे. तमेव माता च पिता तमेव बंधू च सखा तमेव विद्यातृ तमेव माता च पिता तमेव बंधू च सखा तमेव विद्यातृमिं तमेव सर्वं मम देव कैलासनाश्वचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुगुलीधारि कारण्य सिन्धु भवदुःखहारि सुतवीन शम्भो मदकोणतारि मोर्या विवादतानि विधित सेवा करुकाय जाणि अन्याय माझे कोट्यानकोटी मोरेश्वरा तुघानकोटी आत्मातं गिरिजामती सचरा प्राणा शरीरं ग्रहं पूजान्ते विषयोग भोगरचना निद्रा समाधि स्थिति संचार पयदति वृक्ष्णमिति सोतानि सर्वाङ्गिरो यद्दत्कर्म करोन् तदिक्लं शम्भो तमाराधनं करजं कृतं कायं सर्वजं वा मासं वा परदं वा लीतमेकं वा सर्वदेव क्षमस्व. जय जय कृणातेश्वर श्री महादेव शंभो. जय जय कृणातेश्वर श्री महादेव शंभो. सर्वांनी म्हणायचे यदक्षरं परमभ्रष्टं मात्राहीनञ्च यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर देवी प्रसीद परमेश्वरी. मागे करायचं. डोकं टिकून नमस्कार करायचा आहे. ओम नमः शिवाय शांताय नमः सोमाय शंभवे नमः शिवाय कलाणपतन्ते नमो नमः सांबे नमः पार्वती पते. बाकी इतर देवाची काय मानपान राहिली असतील तर हे दिसणार नाही. सगळे दिसतात तेवढा वेळ मी नाही दिसत. चालू केलीच का? केलंय. फुलाक्षी दवा साईडला या. नंतर परत पाया पडा निवांत. यजमान कुठे गेले? पूजेला बसले. मी सांगाल तेव्हा मी गायब होणार. खाली भेटतो. बसला जास्त तरी काढायचं असा तर शिर्याचं बघ. झालं सुकव त्याला. सुकव जरा खाली बसत नाही. उतरव ना. उतरवून ठेव ना. सचिन चांगलं पाय पड म्हणा. कॅमेराकडे एक काम कर. तुपाशिवाय त्याला शोभा आहे का? हातामध्ये अक्षर घ्या. हात जोडा. कुठे गेलं? हात जोडा. देवाला सांगा सालाबाद प्रमाणे जी आपली वेळेवाकडी सेवा केली ती मान्य करून द्या. जसा आमच्या सगळ्या घटक मंडळींच्या पाठीशी आतापर्यंत उभा राहिला तसा तिथून पुढे सुद्धा सगळ्यांच्या पाठीशी उभा राहा. सगळ्यांना व्यवसायामध्ये धंद्यामध्ये यश प्रगती द्या. जे काय आमच्या हातून चूकभूल झाले असेल ते आपली क्षमा करा असं सांगा ग्रामस्थांच्या वतीनं तुमच्या. आणि नमस्कार करा. तांदूळ थोडा समोर तिथं. हाय गाईज, तुम्ही याला ओळखलं का? पहिले सगळ्यात पहिले होत्या इकडे. याला ओळखलं का? घाटाईला चालत आला होता. आठवत आहे? मेरूला म्हणजे माझ्या पहिल्या काही ब्लॉग मध्ये याला एकदा मी दाखवलंय. चालत आला होता 60 किलोमीटर मेरू पर्यंत आणि तिथून परत रिटर्न आला होता. आमच्या साईड अजून आहे. येस. आता पण घाटायला जातो. चालत. आता वेतळ्याच्या उत्सवाला आला.
इकडं बघा. कसं आहे मग दरवर्षी वेताळाचा उत्सव असतो की नाही? कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. स्वामीच्या नावानं सांग भले. नावानं सांग भले. सांग भले. सांग भले. महादेव. आता उत्सवासाठीचा जो प्रसाद आहे महाप्रसाद आहे तो तयार करण्याची तयारी चालू आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारची महाप्रसाद बनवायची तयारी चालू आहे. आचार्य आलेले आहेत आणि आता हे चहा वाटप चालू आहे. 1 मिनिट मी दाखवतो. महेश दादा चायवाले ट्रे सकटच उभे. तर इथे स्वीट्स जे बनवायचे त्यासाठी गुळ पाण्यामध्ये कडतो. सॉरी. महेश दादा काम करते. सगळे चहा घेत आहेत मोठी माणसं. काय बोलताय बाकी? बस ठीक आहे. ठीक आहे. त्यांच्याच घे काय घ्यायचं ते बोलत नाहीत. मागच्या वेळी बघितलं घाटाच्या वेळेला बोललेच नाहीत ते. त्यांना बोललो पण बापू बोलाव म्हणून. आता तर बोल की मिरची मसाला कसा लावायचा. आम्ही एवढं लांब आलो. शेगडे असे घेतलेत आहे तसे घेतलेत आहे. बारीक काय घेतलं. हे सगळं आता महाप्रसादासाठीचं भाज्या, कांदे, बटाटे, वांगी, कोंबडे तिकडे चणे आणि वांगीच. कशी चालली तयारी? बघताय की बाळ? बघताय बाळ. हा मनुके पडले, काजू पडले. आता यार अख्खे जाणार रे. तुकडे करायचे ना रे. काय अख्खे जाणार आता. जाऊ दे आता काय नाही. बघू कुणाच्या वाटेला त्याच्या ताटात. काय हिंग टाकतोय जरासं. पूड आहे का बघा जोडे. खाली घ्यायची इलायची म्हणा की लवंग जोडे बनवले इकडे समजून ना. इलायची म्हणतो लवंग नाही म्हणतो. इलायची म्हणा. इलायची नाही पाहिजे. कोण नटलेले? या बाजूने या बाजूने या बाजूने. अर्चना आणि मी खूप चांगली नटलोय. हो. आणि तुषार आपलं तनिष. येस. चला लवकर सगळ्यांनी नटा काय. हा अरे हा काय लवकर नटा सगळ्यांनी. जाते का पाणी पडलं नाही ते भाजी तयार होते इथे. भाजी वा लेट काय झालं? लेट नाही गाडी का म्हणा. बघा आता पूर्ण थकलोय.
सगळी मदत करून झालेली आहे. चरावर म्हणजे जिथे जेवण बनवलं जातं त्याला चर असं म्हणतात. तर चरावर सुद्धा बऱ्यापैकी मेहनत केली आहे. पाणी आणून दे त्यांना, त्या भाजीसाठी पाणी टाक टोपामध्ये मोठ्या, अशी सगळी कामं केलेली आहेत मी. आणि आत्ता वेताळाचा उत्सव सगळे गावकरी वगैरे पाया पडायला येतील वेताळाच्या खाली. तुम्ही आता बघू शकताय, दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये, पण आता सगळे गावकरी येतील आणि सगळे जातील. सो या पद्धतीने हे बाय द वे तुम्हाला ना आमच्या घराच्या मागची बाजू दाखवतो. हे बघा, ही आमच्या घराच्या मागची बाजू आहे. ही काल बघितली पडकी भिंत एका बाजूला, ही मागची बाजू आहे. इकडे एक आय थिंक हे आजोबांनी का कोणीतरी, त्याच्या आधीपासून एक मंदिर आहे आपलं स्वतःचं, ते मांजर. ही घराची मागची बाजू आहे आणि ही सगळं जंगल आहे तिकडे पुढे. बापरे, तुम्हाला जर दिसलं तर ह्या आंब्याला कैऱ्या खूप आहेत. कैऱ्या दिसतात का? कैऱ्या ह्या ज्या गोळे गोळे दिसतात त्या झाडावर, ह्या कैऱ्या आहेत. सो कैऱ्या ह्या आंब्याला लागलेल्या आहेत चांगल्याच. हे नारळाचं झाड आलेलं आहे इथे एवढं, आणि हे लिंबाचं झाड आहे, लिंबाचं. पण आता ह्याला लिंबू दिसत नाही आहेत. लिंबू बघा आले, छोटे छोटे लिंबू आहेत. तर एखादा मोठा लिंबू दिसला तर लिंबू सरबतच बनवून टाकू. काय कुठे दिसतोय का मोठा लिंबू? बाळा सगळे मोठे लिंबू काढून घालतात पटापट पटापट, आपल्याला लिंबूच नाही. असा माझ्या घराच्या आजूबाजूनी परिसर. आणि घराच्या वरच्या बाजूला हे चरावर गोंधळासाठीचा जो महाप्रसाद आहे, म्हणजेच चर उभा केला आहे जिथे जेवण बनवलं जातं आहे, महाप्रसाद बनवला जातो आहे. आणि अरे मी एवढा हळू बोलतोय, माझा आवाज येतो की नाही मला कसं कळणार, ठीक आहे नाही. सोयम सोयम. आणि ही सिद्धी थोरली आई आणि ह्या 2 नंबरच्या वहिनी आमच्या. तुम्हाला विजयदादा घाटाईच्या ब्लॉगमध्ये दिसला असेल ना, विजयदादाची मिसेस. आणि हा सोयम. काय करतोय सोयम? सोयम काय करतोय? हा काय अभिनय करतोय? वा वा छान. हाय गाईज, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता बघा सगळ्या आमच्या, ही अभिश्री आणि ही स्वरा सगळे आता नटलेले आहेत छानपैकी. जरा बघू, जरा थोडं फुल मागे जा, मागे. हा बघू, हा छान नटलेले आहेत. व्हेरी गुड, नाईस. तुम्ही का बरं नटले आहेत बाय द वे? आद्यातळाचा उत्सव आहे ना, हा त्यामुळे म्हणून सगळे नटतात. त्यामुळे आम्ही मग दोघे एकत्र कशाला बोलताय? एकेकाने मी बोलते. आद्यातळाचा उत्सव आहे ना, त्यामुळे सगळे बायका असं ते पोरं तरी पण नटतातच ना. त्यामुळे सगळे छोटे मुलं आणि मोठे मुलं सगळे नटतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणून सगळे नटलेले. अरे कोण आहे? मी ब्लॉगर आहे मी, हो की नाही? हो की नाही? मानसी नाही काय? मानसी काय? मानसी. चला खाली. आता आम्ही जाईन खाली. तुमचा मामा लागणार ना मी. हा नाही तुम्ही पण यांच्यासारखं काका करणार. आता आम्ही वहिनीत आमच्या वहिनी. सो बघा आरतीची वेळ झालेली. ताबडतोब ग्रामस्थ मंडळ कुरुळ चला चला चला. तानाजी चला. अरे चला चला पुढे चल. अरे पुढे चला की मला पण त्याला ब्लॉगर खड्ड्यात. आता आम्ही चाललोय उत्सव बघू शकता कशा प्रकारे लाइटिंग केलेली आहे. आणि आरती लाईट बंद झाली, आरती लाईट चालू होते. असू दे, आरती लाईट बंद असू दे, चालू असू दे. ओ काय म्हणणे, काय बोलायला? ठीक आहे, चालतंय राहू दे, चालू आहे. सगळ्या नटलेल्या थटलेल्या. येस, ब्लॉग मध्ये बघा पण ब्लॉग मस्त. हे नाना आणि वैष्णवी कुठे? ह्या बाजूला पोरं खेळत आहेत. हे कशाला दाखवायची गरज आहे? ब्लॉक नसतं रे बाबा, तुम्ही का ब्लॉक करताय? या बाजूने या, चला मागून इकडून. सो इथे फोटो सेशन चालू आहे. वैष्णवी, विठ्ठल नाना. आणि आता आपण त्यांना क्रॉस करून इकडे चाललोय.
और दत्तांना की हाल तुम्ही बघू शकता आता. मामा आले. मामा हाय करा. आपले आरती उरकून मामा आले ते वेताळाच्या उत्सवाला. आणि ते सायडीला मी त्या सकाळी त्या दिवशी काल येत होतो ना जिथून सायडी गाव तिथून येत आहेत. आणि 16 तारखेला 16, 17, 18 त्यांच्या गावात केदारेश्वराची हे आहे जत्रा आहे. तर तेव्हा जत्रेला जाणार आहे मी तिकडे. माझा अर्ध ब्लॉगिंग तुम्ही करताय, मी काय करू सांग मला. मी काय बर ठीक आहे. हाय मानसी. हाय स्वरा. छान दिसतंय छान दिसतंय. त्यात रात्री करायचे जेवढे असतील तेवढे नाही करायचे. सर्वांना हुरूप येणार नाही ना ह्या गोष्टी. काय अन्न करायचं रात्री 12 वाजता करायचं. हे जे केलं तेच करायचं. 8 वाजता केलं 12 वाजता करायचं. फक्त बाहेरचा प्रॉब्लेम.
म्हणतो तसं नाही त्यांना 12 वाजताच केलं अरे 12 वाजता अभिषेक करायचं ना त्याला रात्रीचं पाणी आणलं पाहिजे 22चं पाणी नाही ठेवलं तर पाणी आणून घातलं पाहिजे परंपरा कशाला शंका बिका देऊ नका होईल 12 वाजता पाणी बिणी कोण पण आणली बावी काय ते काय माऊली जायचं नाही तसेच आंबेडकर नगर हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे तरी सर्वांनी या ठिकाणी ताबडतोब यायची कृपा करावी हळदी कुंकवाचा कार्यक्रम तिकडून कर अरे बापरे पाय बघ कसा फोटो बघितलं नाही वेताळाचा उत्सव साजरा झाला मंडळी खाली आणि ह्या बांधाच्या बायकाच्या बसल्यात त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत आहेत तो तुम्हाला मी दाखवतो माझी मम्मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला मध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे तरी सर्वांनी ताबडतोब ग्रामस्थ मंडळ करू तसेच सर्व लहान थोरांनी या ठिकाणी बघणार कधी पण आणला प्रसादाचा लाभ घ्या ग्रामस्थ मंडळ करू तसेच महिला मंडळ करू आंबेडकर नगर सर्वांनी ताबडतोब या ठिकाणी सगळ्यांचे चेहरे या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप चालू आहे हळदी कुंकवाचा चालू आहे तरी सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ लाईटच्या अपोजिटला बसला कृपया करावी हाय करा हाय महाप्रसादाचा कार्यक्रम लवकर झालेला आहे तरी सर्वांनी या ठिकाणी ताबडतोब महाप्रसादाची कृपया करावी हळू पडशी एकंदरीत आता उत्सव बऱ्यापैकी साजरा झालेला आहे आणि तुम्हाला हा या पोरी सारख्या सारख्या अजून इथेच येत आहेत अभिश्री आणि आता दिसायचं पण बंद झालंय ग्रामस्थ मंडळ कुरुबाजी कुरोटीजाय व आंबेडकर नगर यांनी महाप्रसादासाठी पोरी आहेत यांचा मी आजोबा पण तरी पण मला काका म्हणतायत ह्या आणि छान वाटतंय नाही का. चल आज मी जरा राजाराम घाटू भगत यांच्या घरी सोय केलेली आहे तरी सर्वांनी या ठिकाणी दर्शन घेऊन महाप्रसादासाठी सो या बाजूने घेऊ आपण. आता हळदी कुंकू पहिले झालेला आहे तर सगळ्यात महत्वाचं आता महाप्रसादासाठी जाणार आहोत आणि महाप्रसादासाठी जेवण वाढण्यासाठी आम्हाला जावं लागेल. सो आता मी इथे व्लॉग थांबवून जेवणाचा व्लॉग म्हणजेच महाप्रसादाचा व्लॉग मी चालू करेन. धन्यवाद. हे व्लॉग मध्ये ये रे काय तू पण काम करा हे नाने आता आलीस बोल की आता काय बोलायचंय. काय बोलू आता ते तुम्ही काय बोलायचं नाही बरं आहे का. हो बरं तू बरं इथे अंधार आहे रे बाबा सगळं. कार्यक्रम चालू आहे तरी खरं काम चालू झालंय जेवण वाढायचं आणि आता बघा सगळे बिझी झाले. आता विशाल जग धुतोय. विशालने अख्खं जग धुतलंय याला काय म्हणायचं आता मला कळत नाही कसं शक्य झालं. वेताळाच्या उत्सवाच्या दिवशी विशाल अख्खं जग धुतोय. हा माझा आला का करतो ना तो कट कर नाही तर म्हणजे टेस्ट करत होते. नाही मी कट करीन नको करतो मी तसं कट जे अनवॉन्टेड वाटतं ते कट करतो.
मामा थांबलेत, मामांना महाप्रसाद घ्यायचा आहे, त्यानंतर मामांवर हॉटेलला जायचं आहे, हो की नाही? इकडे आता बायकांची पंगत बसली आहे, तुम्हाला दाखवतो कशी पंगत बसली आहे. हे माझं चावी तुमच्याकडे दिली आहे. इकडे बघ. बाद में वो डाल आरती लवकर गेली, महिन्याच्या प्रोग्राम उरकला ते बरं झालं ना. म्हटलं माणसं उशीर होते जेवण. आलं का नळ्या आला तुला नळ्या आल्या का नळ्या ही राहिली हिला हिला घे हाय तुम्ही जेवण यायचं ना. आता सगळंच मोकळं मोकळं झालंय म्हणजे तुम्ही बघू शकता. पाराच्या इकडे फक्त माझे काका आहेत आणि नारायण दादा आहेत आणि इकडे पप्पा बसलेत. ते मोजणी करतात देणगी किंवा काय असं जे देवाला वेताळ बाबाच्या नावाने म्हणजे वेताळ स्वामीच्या नावाने जे काही येतं त्याची ते मोजणी वगैरे करत असतील. सो अशा प्रकारची लाइटिंग बघा. तर रात्री तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे मगाशी पण बघितले असेल तर अशा प्रकारची लाइटिंग वगैरे केली होती. आणि आता सगळं प्रोग्राम झालेला आहे. जेवणाचं सुद्धा म्हणजे महाप्रसादाचं सुद्धा सगळं आवरलेलं आहे. आणि रोहट गावात बाजूच्या 2 गावं म्हणजे कुडेघर आणि त्याच्यानंतर रोहट. तर रोहटात यात्रा आहे आज. तर त्या यात्रेसाठी बरीच लोक जाणार आहे. मी सुद्धा जाऊन येणार आहे. हे कुठलं लाईट हाऊस वगैरे नाही आहे. एका शेतामध्ये लाईट चालू आहे जिथे सीताई नानी आमची सीताई म्हणजे सीताई नाव असेल ना तिचं तिला सीताई बोलत असेल. तर आमची सीताई नानी आहे तिच्या शेतामध्ये लाईट लावून ठेवलंय नाम्या दादानी आमच्या इकडच्या. म्हणजे तिला शेतात रात्री किती वाजता जाता यावं आणि शेतात लाईट असावं म्हणून. हाय गाईज, वेताळाच्या पाराच्या जवळ आता भजन चालू झालंय आणि हे भजन अलवडी या गावावरून आलं. अलवडी हे जसं आता रोहटच्या पुढचं गाव आहे आणि डोंगरावर आहे. पार तिकडून आलेत ते लोक भजन करायला. आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो थोडं तिकडचं माहोल. वेताळाच्या पारावरचा माहोल कसा असणार आहे. एवढ्या रात्री भजन चालू होत आहे. लोक आलेले आहेत भजन करणारे. सो तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही गेले ना चाललो
चे वाजलेत 11 आणि मी माझ्या आई बाबांसोबत 2 व्हीलरवर ट्रिपल सीट जाणार आहे रोहोट या गावात. सो हा प्रवास. आणि तिकडे लावणी महोत्सव पण आहे, बरेच लोक लावणी बघायला गेलेत. आता आमच्या आजूदादाची गाडी घेऊन मी निघालोय रोहटाला. रस्ता बघा केवढा अंधार लावलेला आहे. असं इथे गावांच्या मध्ये बिलकुल पण लाईट नाहीये. आणि अजूनही रस्त्यावर म्हणजे असे काही लोक चालताना दिसतील, ते आमच्याच गावचे. ते चालत चालत चाललेत यात्रेला रोहटाच्या. पण आता दिसतील की नाही माहित नाही. याच्या आधी दिसले म्हणून मी चालू केला कॅमेरा, म्हटलं दिसतील तुम्हाला. अशा प्रकारचं वातावरण आहे गावाला. आणि थंड आहे बघ मम्मी, जाणवतंय तुला किती भारी वाटतंय. हा रोहट गावचा गेट आहे. आता या गेट मधून आम्ही आत जाऊ. हे पकड. कॅमेऱ्यावर बोट ठेवून दिसतंय तुला? नाही आता काय बंद करून की चालूच राहते. बरोबर.